आपण सारीपाटाचा डाव मांडलात देखील। आपल्याला ह्या सारीपाटासोबत बघून मला कैलासाची आठवण झाली। देवा, म्हाळसा देवींनी हा सारीपाट पाहिला का? नाही, पण जेव्हा तिला आवश्यकता वाटेल तेव्हा मी तिला तो दाखवेन। देवा, आपल्याला एक विनंती करायची आहे। आपण आणि म्हाळसा देवी जेव्हा हा सारीपाट खेळायला सुरुवात कराल तेव्हा कोणालाही साक्षी ठेवू नये। पण ते का? कारण कैलासात अनेक वेळा ह्या खेळात नंदी साक्षी होता। आपली बाजू घेतली म्हणून त्याला पार्वती देवींच्या क्रोधाला सामोरं जावं लागलं। इथे पार्वती स्वरूप म्हाळसा देवींच्या क्रोधाला सामोरं जावं लागेल। प्रधानजी, यावेळी म्हाळसेच्या क्रोधाला मी सामोरा जाणार आहे, कारण मीच खेळणार आहे आणि मीच साक्षी आहे। देवा, या खेळात पार्वती देवींची प्रिय सखी जयाद्री ही साक्षी असायची। हो, आणि हाच खेळ मला तिच्यापर्यंत घेऊन जाणार आहे। नवल इतकेच आहे की पुढे काय होणार आहे हे म्हाळसेलाही माहित नाही आणि बानूलाही। पहिली माझी ओवी ग गाते खंडेरायासाठी, पहिली माझी भाकर ग लागो खंडेराया ओठी। काय ग असं हसाय काय झालं? काय नाही, आता सांगते का सरळ? सांगते ऐक, अगं म्या बघ खंडेरायांसाठी ती घोंगडी केली होती। हा, ती आता खंडेरायांना मिळणार आहे। काय सांगते काय बानू? ते कसं? सांगते। अगं महाराज आले होते घरला, मग मी त्यांना सांगितलं की मी ही घोंगडी केली हाय खंडेरायांसाठी। तर मी आहात आणि खंडेराय जेजुरीला, मग मी ती त्यासनी देणार तरी कशी? मग मी त्यांना म्हणलं की तुम्हीच द्याल का माझ्याकडून त्यांना? मग काय महाराज होय म्हणले। काय म्हणती बानू? महाराज तयार झाले वय? वय, अगं पर आधी मला म्हणले की मी नाही देऊ शकणार ती घोंगडी। ते ऐकून मला लय वाईट वाटलं बघ, पर त्यांना कळलं की मला लय दुःख झालं आहे। मग ते मला म्हणले की मी आणून देतो म्हणून। खरंच महाराज लय चांगलं आहेत बघ। चला, म्हणून हसू येतंय वय? बानू, म्हणजे तुझं घोंगडं खंडेरायांना मिळणार तर? वय। विवाहानंतर आता राज्याभिषेकाचा सोहळा। सगळ्यांच्या आनंदासाठी मी होकार दिला, पण या औपचारिकतेची मुळात काहीच आवश्यकता नाही। आणि त्या सोहळ्याच्या निमित्ताने अनेक नव्या गोष्टींना सामोरं जावं लागणार। काय करता आहात? म्हाळसा, काही सांगायचं आहे का? हो राज्याभिषेकासंदर्भात? हो, सांग। आपण मला अनेक वेळा भेटवस्तू दिली आहे। राज्याभिषेकाचं निमित्त आहे, मला तुम्हाला एखादी भेटवस्तू द्यावीशी वाटते। म्हाळसा,
तू माझ्या सोबत असणे हीच माझ्यासाठी मोठी भेट आहे. तरीही ठीक आहे. काय देणार आहेस? काय ठरवलं आहेस? मी विचार करत होते, अशी काय भेटवस्तू आहे जी तुम्हाला आवडेल. माझी अशी इच्छा होती, राज्याभिषेकासाठी मी स्वतः तुम्हाला सजवावं. तुला ज्यात आनंद वाटतो ते तू कर. खरं सांगायचं तर मला भंडारा लावला की मी सजतो. ही उंची वस्त्रे, दागिने यांची मुळात मला आवड नाही. मी तुम्हाला सोन्याच्या दागिन्यांनी नाही सजवणार. मी तुम्हाला प्रिय अशा वस्तूंनी सजवणार आहे. ते तुम्हाला दिसेलच. ठीक आहे, पाहूयात. म्हाळसा, तुला असे आनंदी पाहून खूप समाधान वाटते. तुम्ही मला वेळ दिलात म्हणून. परंतु आता राज्याची सर्व कार्य पाहावी लागतील. लोकांमध्ये जावं लागेल. त्यांचे प्रश्न सोडवावे लागतील. राज्याभिषेक आणि लोकांचे कल्याण करण्याचा काहीच संबंध नाही. मला तुमचे म्हणणे पटते आहे. म्हाळसा, तुला अजून काही सांगायचं आहे का? तुम्ही राज्याभिषेकाचे निमंत्रण कोणाकोणाला पाठविले आहे? प्रधानजी त्याचं नियोजन पाहतील. तुम्ही नेवासेला निमंत्रण पाठवायचे विसरलात नाहीत ना? असं कसं होईल? जर पत्नीच्या मात्या पित्याला निमंत्रण गेले नाही तर राज्याभिषेकच काय, कोणता सोहळा होऊ शकत नाही. तुम्ही हसता आहात. मी खरंच सांगतोय, मी पत्नीचे म्हणणे ऐकले नाही असे कसे होईल? आणि जर नेवासेच निमंत्रण गेले नाही तर तुझा राग मला झेलावा लागेल. म्हाळसा, ज्या मात्या पित्याने मला इतकी सुंदर पत्नी दिली त्यांना मी कसा विसरेन? नक्की? तू काळजी करू नकोस. ठीक आहे, येते मी. म्हणजे तुला एक सांगायचंच राहून गेलं बघ. अगं, महाराज म्हणत होते की खंडेरायांचा राज्याभिषेक होणार आहे. म्हणजे अगं, असतो एक इदी. अगं, आता ते राजा होणार ना म्हणून करतात तो इदी. अगं, तुला ठाव आहे का, त्यांच्या राज्याभिषेकासाठी लय कुठून कुठून लोक येणार आहेत पार. आणि देव बी वरनं फुलं टाकणार आहेत. त्यांना काय बाय भेट बी देणार आहेत ग. वय का? अगं, म्हणजे तू घोंगडं देणार आहे तसंच की? अगं, त्या लोकांच्या भेटीमुळं माझ्या घोंगडीचं काय तो? अगं, असू दे की, पण तुझंच घोंगडं त्यांना ध्यानात राहील बघ. होय ग, पण मला असं वाटतं की मी त्या घोंगडीवर असं काहीतरी करावं की खंडेरायासनी त्याची कायमची आठवण राहील. आता म्हणजे 4 घोंगड्यात अजून एक भर, असं नग ना वाटाया. वय ग, पण तू काय करणार आहेस? तेच सूचना झालंय. पर असं काहीतरी असावं घोंगडी संग, हे ठरवलं हाय बघ म्या. एक सांगू का तुला, खंडेरायांना जे आवडतं ना ते दे घोंगडी संग, नाहीतर काहीतरी ग्वाड दे पाठवून. आज किती दिवसांनी आपण असे निवांत बसलो आहोत. हा योग तुमच्यामुळे आला.
तुम्ही ठरवलं नसतं तर आज आपण असे एकत्र बसलो नसतो. प्रधानजी आणि लक्ष्मी देवी, तुम्ही दोघांनी जेजुरी गडावर राहण्याचा निर्णय घेतलात म्हणून आम्हाला तुमच्या सोबत सुंदर क्षण अनुभवायला मिळत आहे. धन्यवाद देवी. देवा, मला असं वाटतं की आपण सगळे एकत्र आहोत. आपल्याकडे वेळही आहे. तेव्हा आपण थोडं राज्याभिषेकासंदर्भात बोलूया का? बोलावे प्रधानजी. इथे कसली परवानगी मागताय? देवा, राज्याभिषेकाची पूर्व तयारी सुरू आहे. ते कार्य उत्तमरित्या पार पडेलच, परंतु राज्याभिषेकाचं पौरोहित्य कोणाला द्यावं हा मोठा प्रश्न आहे. हे कार्य कोणी करावं ते आपण सुचवावं देवा. लक्ष्मी देवी, आपल्याला काय वाटतं? या कार्यासाठी कोणाला बोलवावे? मला असं वाटतं की सप्त ऋषींचे प्रमुख धर्मांगवीत यांना बोलवावं. मणिमल्लाच्या वेळी त्यांनी प्रार्थना केली म्हणून आपण पृथ्वीवर निवास केला. त्यामुळे या कार्यासाठी त्यांना बोलवणंच योग्य ठरेल. प्रधानजी, आपल्याला काय वाटतं? हे नाव योग्य आहे देवा. असा आपल्याला कोणाचं नाव सुचवायचे आहे का? माझा ऋषीमुनींशी फारसा परिचय नाही. इथे आल्यानंतरच मी नवीन नाव ऐकते आहे. हे कार्य करण्यासाठी कोण असावे मला सांगता येणार नाही. आता काय काढावं या घोंगडीवर? नवीन धाग्यानं काहीतरी इनायला हवं, काहीतरी काढायला हवं. शरड चरायला नेताना दिसणारा रान काढू का? नाही न ग, काहीतरी दुसरं काढायला हवं. पण काय काढावं? काय ग बानू, कसलाही चक्र बसलीस? अरे बा, आलास व्हय तू? अरे मी ह्या घोंगडीवर काय काढायचं याचा विचार करते बघ. आता घोंगडीवर आणखी काय काढणार तू? कशा पाहिजे सार? अरे महाराज माझ्याकडून ही घोंगडी घेऊन जाणार आहेत आणि खंडोबासनी देणार आहेत बघ. चांगलंय चांगलंय. आता तुला काय बी चांगलं वाटलं नाही व्हय? अगं म्या कुठं काय बोलतोय? खंडोबासाठी घोंगड तयार केलंयस ना, आता त्यासनी मिळेल ती. व्हय. वरती खंडोबा आहे ती, त्यात त्यांच्याकडे अशा मोप घोंगड्या असतील आणि घोंगड म्हणल्यावर अजून वेगळं काय असणार. म्हणून मला असं वाटतं की मी या घोंगडीवर असं काहीतरी करावं की ती खंडेरायांच्या लक्षात राहील. तुला वाटतंय ना, कर की ते सार. अरे पर तू सुचव की काय करू मी ते. हे बानू, मला काय बी सुचत नाही बघ. आणि म्या म्हणतो कशासाठी करते हे सार? तुझ्या डोसक्यात एक खुलका जात नाही बघ बानू. तुला सुचत नसल ना तर नग सांगू.
म्या बघील माझं मा. बानू, तुला एक सांगू, अगं त्यांच्या मोहर आपण लहान माणसं आहोत, ते राज आहेत. मला एक सांग, तुझं हे घोंगड घेऊन ते बसणार आहेत वे? अगं त्यांच्याकडे एक असा कपडा असेल ना की उभ्या जन्मात आपण पाहिला नसेल. महाराज कधी आलते? तुला कशा पाय सांगू म्या? आले होते, मला म्हणले म्या देतो ही घोंगडी खंडेरायासनी. बानू, हे घोंगड तू इनलेस ग, पण ते खंडोबासनी द्या या महाराज खरंच येतील का? देवा, आपण कसला विचार करत आहात? हे कार्य महत्वाचं आहेच, परंतु आपण जर का लवकर नाव सुचवलं तर प्रातःकाली सेवकाला संदेश देऊन त्यांच्याकडे पाठवता येईल. राज्याभिषेकासाठी आपण नारद मुनींना बोलूया. देवा, हे अनपेक्षित नाव आहे. असं का म्हणलास र तू? अरे माझ्यासाठी म्हणून महाराज तयार झाले आहेत ती घोंगडी द्यायला, आणि तू म्हणतोस की ते येणारच नाहीत. मग महाराजांनी तवाच न्यायची होती ना घोंगडी, त्यांना पुन्हा द्यायची गरजच काय म्हणतो म्या? तू घोंगड तयार केलंस ना, तुझ्याकडनं घोंगड घ्यायचं आणि खंडोबासनी द्यायचं, हाय काय त्यात? अरे तसं नाही, ज्या दिवशी खंडेरायांचा राज्य अभिषेक आहे ना, त्याच दिवशी ते ही घोंगडी त्यांना देणार आहेत. काय? अरे खंडेराय राज व्हावं म्हणून त्यांचा राज्य अभिषेक करणार आहेत. अरे त्या दिवशी नाही का पाड्यावर लोक आलती, त्यासाठीच ते अवतान घेऊन आले नव्हतं का? अरे महाराज मला म्हणले की खंडेरायांच्या राज्य अभिषेकासाठी लय कुठून कुठून लोक येणार आहेत आणि त्यांना काय बाय भेट बी देणार आहेत. त्याच वेळी माझी भेट म्हणून ही घोंगडी बी देणार आहेत बघ. बानू, त्या दिवशी जेजुरीत म्हणजे त्यांच्या राजवाड्यात माणसांची लई गर्दी असेल ना? अरे होय. मग खंडोबानी तुला काही सांगितलं का? काय? त्यांच्या जेजुरीला कोण कोण असते म्हणून? नाही र. का? नाही ग, असंच ग. तू म्हणलीस ना राज्याभिषेक आहे म्हणून मला आठवण झाली बघ. मला वाटलं त्यांनी तुला सांगितलं असेल की त्यांच्या सोबत म्हणजे त्यांच्या जवळ कोण कोण असतं या, त्यांच्या नात्यातलं कोण कोण असतं या म्हणून. नाही, तसं त्यांनी अजून काय बी सांगितलं नाही बघ मला. बाई का, आता तुलाच माहिती नाही म्हणल्यावर मी तरी काय बोलू. असू दे. आता बाला कसं सांगावं की खंडोबाचं लगीन झालं हाय ते? बाला जर कळलं की खंडोबाचं लगीन झालं हाय तर त्याला ते आवडणार नाही. पर आता रंगा बी जेजुरीला जाणार हायच की. जेजुरीला गेल्यावर जर त्यानं खंडेरायाच्या बायकोला पाहिलं आणि येऊन बाला सांगितलं तर